महाराज हिंदू म्हणून सांगतो, प्रत्येक हिंदुत्ववादी माणसानं कीर्तनामध्ये, कमीत कमी कीर्तनामध्ये तरी प्रत्येक हिंदुत्ववादी माणसानं हिंदू धर्माचा जागर केला पाहिजे। मी तुम्हाला म्हणून सांगतो, आज आपले हे मंदिर आहेत ना, हे मंदिर आहेत ना, त्या मंदिरावरती जो कळस आहे ना, मंदिरावरचे शिखर आहेत ना, मंदिरावरचा कळस आहे ना, हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहेत। लक्षात घ्या मी काय सांगतो। जाय का नगर जिल्ह्यामध्ये, आपल्या शेजारी जिल्हा आहे, नगर जिल्ह्यामध्ये मडीच्या कानिपनाथाची समाधी आहे। त्या मडीला गेल्यानंतर त्या ग्रामस्थांना भेटा, सगळ्या ग्रामपंचायतीला भेटा, त्या ग्रामपंचायतीला विचारा हा मडीचा कानिपनाथ कुणाच्या नावावर आहे। ती सगळी ग्रामपंचायत तुम्हाला सांगेल। मडीच्या कानिपनाथाची समाधी सकट मंदिर, सकट सगळ्या नवनाथांच्या समाध्या, याच्यावरती वक्फ बोर्डानं दावा केलेला आहे। मी दावा केलाय वक्फ बोर्डाने। हे ध्यान देऊन ऐका, कीर्तनामध्ये कान झाकून ऐकू नका, कान उघडे ठेवून ऐका। वक्फ बोर्ड आपल्या हिंदू धर्मावरती आलेलं सर्वात मोठं संकट आहे। ऐका गड्या, याच्या पुढचं संकट सांगतो, लव जिहाद हिंदू धर्मावरती आलेलं दुसरं संकट आहे। ऐका गड्या, लँड जिहाद हिंदू धर्मावरती आलेलं तिसरं संकट आहे। मी तुम्हाला जर कीर्तनात सांगायला लागलो, काही शब्द मला इथे बोलायचे नाहीयेत, कारण ही कीर्तनाची गादी आहे, मी त्याची मर्यादा पाळतो। आपल्या धर्मावर अनेक संकट आहेत दादा। लव जिहाद कशाला म्हणतात? श्रद्धा वालकर नावाच्या मुलीच्या कुटुंबाला जाऊन विचारा, ते कुटुंब तुम्हाला सांगेल लव जिहाद कशाला म्हणतात। लव जिहादमुळे ज्या मुलीचे तुकडे तुकडे झाले, अशा यशश्री शिंदे नावाच्या मुलीच्या कुटुंबाला जाऊन विचारा। यशश्री शिंदे नावाची कुटुंबातली सगळी माणसं तुम्हाला सांगतील, लव जिहादमुळे आमच्या मुलीच्या देहाचे तुकडे तुकडे झाले। ही उरणची घटना आहे। उरण आपल्या रायगड जिल्ह्यातली घटना आहे। उरण पनवेल जवळ उरण आहे। उरण या ठिकाणी यशश्री शिंदे नावाच्या मुलीचे तुकडे तुकडे झाले मागच्या वर्षी। का तुकडे तुकडे झाले? फक्त एका गोष्टीमुळे, लव जिहादमुळे। माझी हिंदू धर्म म्हणून सगळ्या तरुणांना, इथे बसलेल्या सगळ्या श्रोत्यांना माझी विनंती आहे, आपला धर्म काय आहे जरा समजून घ्या। या हिंदू धर्माकरता स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे। या हिंदू धर्माकरता आपल्या जवळच असणाऱ्या वडुतुळापुरावरती आलमगीर बादशाह औरंगजेबाच्या समोर छत्रपती संभाजी महाराजांचा देह असा मृत्यू खांबाला बांधलेला होता। देहामध्ये त्राण राहिलेला नव्हता। 21 दिवस माझे महाराज उपवाशी राहिलेले होते। किती? 21 दिवस। एक आषाढी वारी पकडली तर आपल्याला दिवसभर अंगाचा कापरा होतो। 21 दिवस संभाजीराजे उपवाशी होते। कुणा करता? बोला, फक्त आपल्या धर्माकरता, फक्त हिंदू धर्माकरता राजे उपवासी होते। राजे पाणी मागत होते, मरताना पाणी मागत होते। त्या नराधम औरंग्यानं पाणी दिलं नाही माझ्या राजाला, पाणी पाजलं नाही माझ्या राजाला। माझा राजा तळमळत होता आणि मृत्यूच्या समयाला औरंगजेबानं विचारलंय, संभा बोल, हिंदू धर्म सोडतोस का? हिंदू धर्म जर सोडला तर तुला मी जीवदान देतो। संभाजीराजे थुकले त्याच्या अंगावर आणि सांगितलं, माझ्या देहाचे तुकडे तुकडे जरी झाले तरी मी माझा हिंदू धर्म सोडणार नाही। माझ्या देहाचे तुकडे तुकडे जरी झाले तरी मी हिंदू धर्म सोडणार नाही। शेजारी कवी कलश नावाचा मित्र होता, राजांच्या स्वभावेत कवी कलश मित्र होता। त्या मित्रानं सांगितलं, राजे एक सांगू राजे, मी खूप राजे पाहिले पण आईसा राजा नाही पाहिला। वीर पराक्रमी परम प्रतापी शेर शिवाय का छावा था, देश धर्म पर मिटने वाला एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा। दुःख आडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, असा मित्र असावा दादा। या कीर्तनात मी माफी मागून बोलतो सगळ्या तरुण मंडळींची। अरे मित्रच जरा करायचा असेल तर दारू पाजणारा मित्र करू नका, तो आयुष्याची बर्बादी करून टाकेल असा दारू पाजणारा मित्र करू नका। मित्र करायचा असेल तर छत्रपती संभाजी राजांसारखा मित्र करा। मृत्यूच्या समयाला देखील तुमच्या संगी असेल। मरणाच्या समयाला कवी कलश हसायला लागला आणि कवी कलशानं सांगितलं, आईसा मित्र होणार नाही महाराज। अरे असा मित्र जर मिळाला, आत्महत्या तू करणार नाही
कधी आत्महत्या तू करणार नाही कधी एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र बनव्या गारव्या सारखा आईचा मित्र व्हावा. कवी कलशानं सांगितलं राजे काय आहात तुम्ही. राजे 21 दिवस झाले उपवासी आहात, पाणी नाही तुम्ही पेलात, एकदा पाणी मागा ना त्याच्याकडे. राजे पाणी मागा म्हटल्याबरोबर कवी कलशाला सांगितलं कवी कलश मी रक्त सांडेन पण पाणी मागणार नाही याच्याकडे. मी माझं रक्त सांडेन पण पाणी मागणार नाही याच्याकडे. कवी कलश म्हटले का राज मराल तुम्ही. अरे मृत्यूला एक वेळेस कवटाळील पण पाणी मागणार नाही या भिकाऱ्याकडे. का पाणी मागणार नाही. कारण माझ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान मी गहाण ठेवणार नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान मी गहाण ठेवणार नाही. औरंगजेबाला राग आला. आलमगीर बादशाहनं सांगितलं ए संभा मी पुन्हा सांगतोय मला क्षणाने डोळे काढीन तुझे. संभाजीराजे हसायला लागले आणि संभाजीराजे हसत मुखानं म्हणाले तू काय माझे डोळे काढणार. अरे माझे डोळे जरी निघाले तरी इथे रक्ताची धार लागेल पण ऐक माझ्या शेवटच्या रक्ताचा थेंब असेपर्यंत मी जगेल हिंदू धर्माकरता मी मरेल हिंदू धर्माकरता. आलमगीर बादशाह औरंगजेबाला राग आला आणि राग आल्याच्या बरोबर औरंगजेबानं त्याच्या डोळ्यामध्ये सळया घालायला सांगितल्या. जशा सळया डोळ्यामध्ये गेल्या डोळे वाजले काळं निळं रक्त बाहेर आलं माझ्या राजाचं. राजांचे डोळे त्यानं हातावरती घेतले. तो नीच होता, तो दैत्य होता, तो राक्षस होता ज्याला माझ्या राजाची दया आली नाही. ज्यानं डोळे हातावरती घेतले आणि हसायला लागला राक्षसासारखा. राजांचे डोळे हातावरती घेऊन हसतोय. राजे म्हणाले अरे तू माझे डोळे काढशील, माझे हात तोडशील, माझे पाय तुटतील पण जगेल हिंदू धर्माकरता, मरेल हिंदू धर्माकरता. मी मेल्यानंतर माझ्या रक्तातून सुद्धा एकच आवाज येईल नमः पार्वती पतये हर हर हर. त्या संगमेश्वराच्या समोर रक्त सांडलं. संगमेश्वराच्या समोर आज भगवान शंकर तिथे साक्षीला आहे. आजही जा, आजही जा. संगमेश्वरावर रक्ताचा अभिषेक झाला माझ्या राजाचा. डोळे निघाले. आता जिवेची पाळी होती. संभाजी राजाच्या डोक्यावर पाय ठेवला. हशमाला पाय ठेवला बरोबर राजाचं शरीर थांबलं. पण तरी राजे शरण नाही गेले. तोंड उघडत नव्हते. राजांना विचारलं तोंड उघड. राजा तोंड उघडीनात. पण राजांच्या कानावरती मार झाला. वज्राचा मार हवा त्याप्रमाणे राजांच्या कानावर मार झाला. पण राजांनी तोंड नाही उघडलं. नंतर राजांचं नाक दाबण्यात आलं. नाक दाबल्याबरोबर श्वासा करता माणूस तोंड उघडतोच ना. तोंड उघडल्याबरोबर जीभ बाहेर आली. जीभ बाहेर आल्याबरोबर सांडशीमध्ये जीभ पकडली. तलवार सरकली. राजांची जीभ धडा वेगळी झाली. देहापासून ती जीभ वेगळी झाल्याबरोबर राजांचा देह आता शांत झाला. आता रक्त नव्हतं राहिलं. आता रक्त नव्हतं राहिलं. शेवटचा श्वास घेताना राजांना हात जोडला. हात जोडल्याबरोबर राजांनी सांगितलं आता पुन्हा जन्म नको रे महादेवा. जन्म नको पुन्हा, पुन्हा मरण नको महादेवा. एवढं म्हणून जगाचा निरोप घेतला. तो पुन्हा कधीच उठला. आजही तुम्ही जा तिथे शांत आवाज येतो. एकच आवाज आहे. आजही माझ्या महादेवाच्या दरबारामध्ये संभाजीराजांची समाधी आहे. आजही संभाजीराजांच्या समाधीवरती मस्तक टेका आणि कधीतरी आपल्या धर्माला आठवा. आपल्याला जगायचं कशा करता, आपल्याला मरायचं कशा करता, आपल्या राजांचं बलिदान आठवा. आपल्या राजांचं जीवन कशा करता होतं, आपल्या राजांचा मृत्यू कशा करता होता. एवढी जरी जाणीव आजच्या कीर्तनातून झाली तरी माझे धर्म कीर्तन सिद्धीसी जाईल. ज्ञानेश्वर